राज्य सरकारनं विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मात्र वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे। अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे UDID कार्ड नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। कोणत्याही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असं सावे यांनी सांगितलं। संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय आधार कार्ड आणि UDID कार्डमधील माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। तहसीलदारांनी लाभार्थ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करून बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। राज्यभरातले महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल